तो एक डिस्कॉर्ड बॉट आपल्याला बनवायचा आहे आणि लेट्स से यू डोंट नो एनिथिंग अबाउट डिस्कॉर्ड बॉट. सो लेट्स से डिस्कॉर्ड बॉट बेसिक्स पायथन आणि आय विल सेटअप माय VS Code as well. So I'll do file, new window, okay, and let's have something, this new folder, discord bot testing, discord bot experiment. तो एक फोल्डर तयार केला, त्याच्या आतमध्ये सॉरी VS Code मध्ये आपण ते इम्पोर्ट करूयात. discord bot experiment, select folder and Ctrl J, terminal. सगळ्यात पहिली गोष्ट python -m venv. ठीक आहे. I think this is also an example of how I would use AI for doing new projects which I have no idea about or where I have much less idea about. So let's open a dedicated ChatGPT session. डिस्कॉर्डवर काही गोष्टी करायला लागतात. सो तो म्हणतोय की डिस्कॉर्ड डेव्हलपर पोर्टल. सो क्रिएटिंग अ डिस्कॉर्ड बॉट रिक्वायर्स 2 parts. One is setting up bot on Discord developer portal, and the second is writing bots functionality using discord.py library. तो पहिली गोष्ट आपल्याला डिस्कॉर्डवरच करायला लागेल. सो लेट्स डू दॅट. तो डिस्कॉर्डच्या डेव्हलपर पोर्टलवर जाऊ. तिथे तो म्हणतोय नवीन ॲप्लिकेशन तयार करा. गिव्ह इट अ नेम, क्रिएट बॉट, ॲड अ बॉट युजर आणि गेट द बॉट टोकन. आपण टोकन बघितलंय, दिस इज लाईक दॅट ओनली. सो न्यू ॲप्लिकेशन आणि त्याला म्हणू डमी बॉट, डमी CTO बॉट म्हणू. ओके, लेट्स जस्ट कॉल इट डमी बॉट. क्रिएट. Sir, I hope you are recording the Yes, I am project. recording. Yeah. Thank you. ओके, सो पब्लिक की मिळाली आपल्याला, ॲप्लिकेशन ID मिळाला आहे. मग सेकंड स्टेप काय म्हटला, ॲड अ बॉट युजर. नॅव्हिगेट टू बॉट टॅब इन द लेफ्ट साईड बार अँड क्लिक ॲड बॉट. तो बॉट साईड बारमध्ये मिळाला आणि इथे क्लिक ॲड बॉट अँड कन्फर्म द ॲक्शन. ओके, तो युजर नेम बरोबर आहे. बॉटवर आपल्याला कुठे ॲड बॉट नाही म्हटलं आहे त्याने, बट दॅट्स फाईन. बॉट परमिशनला आता आपण सगळ्याच देऊ. ॲडमिनिस्ट्रेटर दिला. required you for your bot to receive presence update once your bot reaches 100 or more server. Okay, हे एक्स्ट्रा सेटिंग्स आहेत. Reset token for security purposes. Token can be viewed only once when created. If you forget, please regenerate new one. So आता reset token म्हटलं. Yes. Okay, so token मिळालं, कॉपी. फर्स्ट थिंग आय डू इज न्यू फाईल .env. इथे मिळेल discord_bot_token इक्वल टू टोकन. पेस्ट करू. टोकन आता हे नंतर मी डिलीट करेल बिकॉज दिस इज नॉट टू बी शोन, बट इफ यू गेट ॲक्सेस टू दिस टोकन, तुम्ही हे टोकन वापरून स्वतः हा बॉट मॅनेज करू शकाल. ओके, सो दिस इज लाईक द लॉग इन टोकन आपण जे बघितलं तशाच पद्धतीचं हे टोकन आहे. इथे पण बघा, इथे डॉट दिसतोय, एक डॉट आहे. सो यांची स्टँडर्ड प्रमाणे एक वेगळं इन्क्रिप्शन घेतलं असेल, बट पर्पज इज सेम, टू ऑथेंटिकेट द युजर. नेक्स्ट स्टेप, बॉट टोकन मिळालंय. गो टू OAuth 2 टॅब, इन्व्हाइट बॉट टू द सर्व्हर. बरोबर, सो बॉट तयार झाला, पण आपल्याला सर्व्हरवर टाकावं लागेल. ठीक आहे, तो तिथे म्हणतोय देन URL जनरेटर अँड अंडर स्कोप्स. बघूया आता, आधी OAuth 2 वर जाऊ.
ऑथ 2 इथे अंडर स्कोप्स चेक बॉट, स्कोप्समध्ये बॉट परमिशन सगळ्या घेऊ आणि जनरेटेड URL मिळाली ही कॉपी करू. कॉपी URL अँड पेस्ट इन टू ब्राउझर अँड सिलेक्ट सर्व्हर. ओके, सो ही पेस्ट करू आणि आता तो आपल्याला म्हणेल की कोणत्या सर्व्हरला हा बॉट टाकायचा आहे. मोर ऑर लेस सिमिलर प्रोसेस हॅपन्स फॉर स्लॅक ॲज वेल. सो जिथे जिथे मी ॲडमिन आहे तेच मला दिसतील. सो मी डीप लर्निंगचा आहे तर आपण डीप लर्निंगमध्येच टाकूयात ऑथराईज. सो आपण आपल्या बॉटला सगळ्याच परमिशन दिल्यात आणि आता आपल्या डिस्कॉर्डमध्ये तो वेलकममध्ये आलेला पाहिजे. तो इथे दिसतंय आता आपल्याला की डमी बॉट दिसतोय आता. ठीक आहे, डमी बॉट. ऑल राईट. आणि याच्यावर क्लिक केलं तर काय होतंय, रोल त्याने बाय डिफॉल्ट स्वतःला डमी बॉट नावाचा रोल दिला आहे. ठीक आहे, आणि इथे कळतंय ॲप. सो मी भाव्यावर क्लिक केलं तर इथे काही दिसत नाही आहे, पण बॉट जो आहे तो क्लिक केल्यावर आपल्याला दिसतंय बॉट म्हणून आहे. आणि हे बॉट आता एकाच सर्व्हरवर आहे म्हणून तो एक सर्व्हर दाखवतोय म्युच्युअल, पण हा बॉट जर मल्टिपल सर्व्हर गेला तर आपल्याला सगळेच सर्व्हर दाखवेल की कुठे कुठे तो बॉट आहे. तो फॉर एक्झाम्पल आता लोफीला जर आपण गेलो आणि इथे मी अच्छा हा बॉट एकाच सर्व्हर दाखवतोय. मला वाटतं यांनी स्टॉप केलं असेल. हां, 3 म्युच्युअल माझ्या सर्व्हर्समध्ये कुठे कुठे ते दाखवतोय तो. तो मी इथे क्लिक केलं तर जे 3 म्युच्युअल सर्व्हर्स येतात तर माझ्या सर्व्हर्समध्ये कुठे कुठे हा लोफाई आहे हे आपल्याला कळतंय. हे डिस्कॉर्डने बिल्ड केलेली आहे फंक्शनॅलिटी. ठीक आहे, सो एवढं झालं आणि बॉट विल नाव अपियर. आता पायथन कोडमध्ये pip इन्स्टॉल discord.py आणि python.env डिस्कॉर्ड बॉट टोकन घेतलंय आपण आणि क्रिएट सिम्पल कोड आहे. ठीक आहे, या गोष्टी आधी करून घेऊ. pip इन्स्टॉल discord.py. सो लेट्स इट साइड बाय साइड नाव. सर सर्व्हर म्हणजे तुमचं डिस्कॉर्डचं सर्व्हर ना? हो हो हो. सो pip इन्स्टॉल discord.py. python.env लागेल आपल्याला कारण आपल्याला ते टोकन एन्व्हायरमेंट म्हणून घ्यायचं आहे. आता हा सुरुवातीला जे दिलं होतं तेच घेतोय कारण बेसिक आहे. सो आय डोंट हॅव टू डू प्रॉपर चॅटिंग लाईक ChatGPT मध्ये काही अजून डिटेलमध्ये विचारायची गरज नाही आहे कारण वी आर जस्ट गेटिंग द बेसिक थिंग्स डन. मग python.env पेस्ट केलं. नाव इन द कोड पहिल्यांदा हे 4 घेतले आपण. ठीक आहे, सो तो म्हणतो या 4 गोष्टी इम्पोर्ट कर. तर मी 4 इम्पोर्ट केल्या, सेव्ह केला. एन्व्हायरमेंट बंद करू. ठीक आहे, सो OS डिस्कॉर्डच्या आता या इतक्या लगेच आपल्या या खोलात जायची गरज नाही आहे. विल लर्न ऑन द फ्लाय. सो load.env लागतं आहे आपल्याला कारण आपल्या एन्व्हायरमेंट म्हणून घ्यायचं आहे आणि टोकन इथे घेतो आणि प्रिंट. आता आपलं नाव discord_bot टोकन आहे, त्याच्याऐवजी डिस्कॉर्ड टोकनच नाव देऊ आपण. सो Ctrl+C Ctrl+Shift+O env आणि डिस्कॉर्ड टोकन हे देऊ Ctrl+W आणि लेट्स जस्ट से प्रिंट टोकन आणि बघू की टोकन प्रिंट होतोय का. पायथन main.py. ठीक आहे, टोकन प्रिंट होतोय. ठीक आहे, सो लेट्स नॉट डू दॅट. मग आता कमेंट काय म्हणतोय की डिफाईन द बॉट अँड इट्स कमांड प्रिफिक्स, की कोणती कमांड आता डिस्कॉर्डला तुम्हाला प्रिफिक्स टाकावं लागतं कधी कधी. तर आता काय म्हणतोय की डिस्कॉर्ड हे जर दिलं तरच कमांड्स ॲक्टिवेट होतील. ठीक आहे, सो दिस इज फाईन. आता इथले कोड काय म्हणतोय तो की commands.bot मध्ये प्रिफिक्स टाक हा आणि इंटेंट वी डोंट नो इंटेंट काय आहे. इंटेंट इक्वल टू discord.intents.default. सो मी आता ही लाईन कॉपी करतो आणि आय विल इन द ChatGPT जस्ट पेस्ट दिस अँड व्हॉट इज दिस इंटेंट्स. जस्ट रिसर्चसाठी सेपरेट ठेवेल आणि ह्याला वेगळं ठेवेल. मग ठीक आहे, लाईनचा अर्थ नाही कळाला याचा अर्थ असं नाही की आपण पुढे नाही जायचं. तर आय डू बॉट इव्हेंट म्हणून त्यांनी टाकलाय काहीतरी ॲट बॉटचा इव्हेंट आणि तो म्हणतो ऑन रेडी असेल तर हॅज कनेक्टेड टू डिस्कॉर्ड प्रिंट कर. ठीक आहे, सो मी कॉपी करतो आणि हे पेस्ट करतो. सो आता हे वाचून मला कळतंय की आता इंट्युशन दॅट
एक इव्हेंट काहीतरी त्याने तयार केला आहे आणि तो काय म्हणतोय की जेव्हा ऑन रेडी असेल म्हणजे हे सर्व्हर हा प्रोजेक्ट म्हणजे जेव्हा आपलं हे बॅकएंड चालू आहे तेव्हा आपला डिस्कॉर्ड बॉट लाईव्ह आहे. तर जेव्हा तो लाईव्ह आहे तेव्हा तो डिस्कॉर्डचा इव्हेंट थ्रो होईल ऑन रेडी आणि डिस्कॉर्ड पण ऑन रेडी असेल तर तो म्हणेल की दिस हॅज कनेक्टेड टू डिस्कॉर्ड. दिस इज माय इंट्युशन टेलिंग मी. आणि इथे आता काय म्हणतोय कमांड हँडलर सिम्पलला की CTX तो कमांड काहीतरी दिली आहे. ठीक आहे, सो लेट्स कॉपी दिस. आणि इथे काय होतंय की दिस इज अ पिंग कमांड, डॉक स्ट्रिंग्स आर युज्ड फॉर हे. ठीक आहे, याची काही गरज नाही. डॉक स्ट्रिंग फॉर दिस इज अ पिंग कमांड आणि अवेट CTX डॉट सेंड पॉंग म्हणजे मला वाटतंय की तो डिस्कॉर्ड बॉटमध्ये कुठेतरी पॉंग घेत असेल आणि मग बॉट डॉट रन. सो बॉट डॉट रन. सो सिम्पल कोड आहे. आणि हे पण विचारू शकतो की व्हॉट डज दिस डू. आणि इथे आता इंटेंटचं त्याने उत्तर दिलं असेल की डिस्कॉर्ड इंटेंट्स आर परमिशन्स दॅट टेल डिस्कॉर्ड व्हॉट टाइप्स ऑफ इव्हेंट्स युअर बॉट वॉन्ट्स टू रिसीव्ह. तर आपण काय म्हणतोय की डिफॉल्ट क्रिएट्स डिफॉल्ट अलाउड इंटेंट्स म्हणजे तुमचा बॉट काय काय परमिशन्सला रिसीव्ह करणार आहे. डिफॉल्ट परमिशन्सला रिसीव्ह करणार आहे. डिफॉल्ट काय काय आहेत? मेसेजेस, गिल्डची इन्फो म्हणजे गिल्ड म्हणजे सर्व्हर, रिॲक्शन्स आणि चॅनल. बट इट डज नॉट हॅव प्रिव्हिलेज इन्फॉर्मेशन की मेंबरची लिस्ट नाही आहे त्याच्याकडे, प्रेझेन्स ऑनलाईन किंवा ऑफलाईन आहे ते नाही आहे, मेसेजचा कॉन्टेंट नाही आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, आय थिंक दॅट्स फाईन. सो विथ दिस आपलं इंटेंट जर लक्षात आलं ते हाय लेवलला, आता हा पण देऊ की व्हॉट डज दिस डू. मीनवाईल हा मी रन करतो प्रोजेक्ट आणि इथे आपल्याला दिसतंय आता काय आउटपुट येतंय का. इथे हॅज कनेक्टेड टू डिस्कॉर्ड ही प्रिंट आली. हे दोन तर डिस्कॉर्डनेच पाठवलेत आता. शेअर्ड ID हॅज नॉन कनेक्टेड गेटवे वगैरे. लेट्स इग्नोर दॅट. बट डमी बॉट हॅज कनेक्टेड टू डिस्कॉर्ड हे आपलं इथून आलंय. इथून आलंय हे बॉटचा युजर नेम तो झाला. आणि मी इथे जस्ट 3 लाईन टाकल्या अशा 3 डॅशेस तर ते दिसतील. सेव्ह आणि इथे स्टॉप, अगेन रन. ओके, प्रिंट झालंय. सो आय आय नो की हे आपल्यामुळेच झालेलं आहे. ठीक आहे, हे आपल्या कोडमुळे आलेलं आहे. आणि आता पिंग पॉंग कुठे मिळतंय बघूया. सो डिस्कॉर्डवर मी जर ती कमांड देऊन बघितली, सो एकदा इथे वेलकममध्ये ही दिली फक्त कमांड, हाय म्हटलं तर ती काही एक्झिक्यूट तर नाही झाली. सो वी हॅव टू गिव्ह समथिंग. मला वाटतं हँग पिंग द्यावी लागेल. हां, ओके. सो नाव माय ब्रेन इज, आता हे मी खूप पूर्वी बघितलं होतं. सो आय थिंक हे कमांड नेम पण आहे पिंग, कारण हे कशावरून झालंय. सो आय थिंक दिस इज अ पिंग कमांड डिस्क्रिप्शन. सो मी जर आता हे पिंग केलं तर उत्तर यायला पाहिजे. नाही येते. CTX पॉंग यायला पाहिजे. ओके, सो वील हॅव टू आस्क की याला हे कसं करायचं. हाऊ टू प्रिफिक्स हा बरोबर आहे आपला. बॉट कमांड डिक्लेअर. सो तो काय म्हणतोय की बिकॉज युअर प्रिफिक्स इज युजर्स ट्रिगर इट विथ दिस. तो जर हे दिलं तर डिफाईन्स असिंक्रोनस फंक्शन नेम पिंग. पिंग नावाचं एक फंक्शन डिफाईन होतं आणि कॉन्टेक्स्ट आहे यूज कॉन्टेक्स्ट टू रिप्लाय आणि बॉट असा रिप्लाय करतो. तो युजर टाइप्स हे आणि उत्तर मिळेल हे. बरं, सो आपल्याला नाही मिळालं. सो आता फर्स्ट थिंग इज की ओके, ज्याच्यामध्ये मी लॉग इन नाही त्या युजरला मे बी, कारण मी अकाउंट वेगळ्या याच्याने केलं होतं. सो मी दुसऱ्या डिस्कॉर्डमध्ये जातो. सो लेट्स गो हिअर. बरोबर. सो दिस इज द वन थिंग की मी माझं जे टोकन आहे हे वेगळ्या युजरने तयार केलं होतं. सो मी आता वेलकममध्ये सो इथे पिंग देतो आता. पिंग
युजर कोणता आहे माझा लॉग्ड इन फॅन बल्ब आणि इथे पण आहे फॅन बल्ब राईट. सो इट हॅज नॉट डन एनिथिंग. ऑल राईट, सो नाव लेट्स चेक स्टॉप आणि एकदा परत रन करू. इथे बघूयात की इथे तरी येतोय का प्रिंटमध्ये. सो प्रिंट इन हिअर आणि लेट्स डू पिंग अगेन. नाही. Okay, so at this point of time, if I want to be very lazy, I will just take this screenshot. आता चॅट जीपीटीला विचारू आपण. सो चॅट जीपीटीला मी हा स्क्रीनशॉट देतो आणि हा पण स्क्रीनशॉट देतो. एकाच वेळी त्याला मल्टिपल गोष्टी दिसत आहेत आणि जस्ट गिव्ह दिस. Bot is not responding. Testing it in welcome channel from owner of the bot and also third user, but no reply. So we are just kind of building on to one another thing. So पहिल्यांदा आपण जस्ट बघितलं की हे तरी येतच आहे ऑलरेडी. तर आता आपल्याला कस्टम कमांड लिहायची आहे. तर कमांड लिहून बघतोय आपण. फ्रॉम युअर स्क्रीनशॉट की क्लू इज वॉर्निंग इन द टर्मिनल. Privileged message content is missing. Commands may not work. So that's why your prefix commands need the bot to read the content of message. If it is not enabled, the bot connects fine on हे. तो इंटेंट मेसेज हे तो म्हणतोय की ट्रू कर. ठीक आहे. यू मस्ट ऑल्सो इनेबल इट ऑन द सेटिंग्स की अप्लिकेशनमध्ये बॉटमध्ये स्क्रोल टू प्रिव्हिलेज्ड गेटअवे आणि टर्न ऑन मेसेज कॉन्टेंट. ओके. सो स्क्रोल टू प्रिव्हिलेज गेटवे इंटेंट अप्लिकेशन्समध्ये बॉट आणि बॉटमध्ये पब्लिक आहे. प्रिव्हिलेज्ड गेटवे प्रेझेन्स इंटेंट. अच्छा, मेसेज कॉन्टेंट हा इथे ऑफ आहे आपला. तो हा ऑन करू, सगळेच ऑन करून टाकू. These are the things that you only understand when you play around with it. आणि that is what the true learning is. कारण वेगळ्या सिस्टम्स बदलतात. आज स्लॅक आहे, उद्या टेलिग्राम आहे, परवा डिस्कॉर्ड आहे, मग मायक्रोसॉफ्ट टीम्स आहेत. सो थिंग्स कीप ऑन चेंजिंग आणि दॅट इज वॉट टिंकरिंग इज ॲज वेल. सो इंटेंट्स इक्वल टू आणि इंटेंट्स डॉट मेसेज तो म्हणतो हा टाक. ठीक आहे. तर इथे डिफाईन करू इंटेंट्स इक्वल टू आणि मग इथे पास करताना इंटेंट्सच पास करावं लागेल. इंटेंट्स इक्वल टू इंटेंट्स. हेतू काय आहे असा. आणि लेट्स स्टॉप दिस. लेट्स रन दिस. ओके. आणि लेट्स गिव्ह द कमांड नाव. सो मी सेपरेट अकाउंटने देतो. ओके. सो माझ्या अकाउंटने दिलं तरी आलं. तुमच्यापैकी पण कोणीतरी ट्राय करून बघू शकतं इथे. सो त्याच्या आता इथे करण्याऐवजी आपण एक वेगळं चॅनल बनवतो यासाठी. कोणतं तरी एक एक्स्ट्रा रेग्युलर चॅनल घेऊयात आपण. इथेच म्हणू आपण टिंकरिंग म्हणू. क्लासरूममध्ये टिंकरिंग. तर इथे तुम्ही पिंग द्या आणि बघा तुम्हाला पण आउटपुट मिळतंय का पॉंग. ओके. येस. ऑल राईट. सो दिस वर्क. आता चॅट जीपीटीला सांगू दिस वर्क ग्रेट. नाव आय वॉन्ट टू. आता आपण एक पुढची कमांड लिहू. नाव आय वॉन्ट टू राईट अ कमांड that gives users detailed info in nice format. ओके. सो युजरला स्वतःची इन्फॉर्मेशन चांगल्या फॉर्मॅटमध्ये मिळेल असं. सो नाईस. द युजल वे टू सेंड अन एम्बेड म्हणजे रिच कार्ड आहे. तो काय म्हणतोय की इन्फो नावाची कमांड घ्या
कॉन्टेक्स्टमध्ये जाईल, कॉन्टेक्स्ट टेक्स्ट जाईल आणि दुसरा मेंबर पास होईल. मेंबर म्हणजे डिस्कॉर्ड डॉट मेंबर, सुरुवातीला बाय डिफॉल्ट नन असेल. मेंबर आता हे आपल्याला खूप स्पेसिफिक जायची गरज नाही इतक्यात, जोपर्यंत आपल्याला एक चांगली हाय लेवल कमांड मिळत नाही आहे. आय विल नॉट गो इन टू व्हॉट इज ctx डॉट ऑथर, व्हॉट इज XYZ. आपण जस्ट अननोनने खेळतोय, कारण वी डोंट हॅव टाइम टू रीड ऑल दिस डॉक्युमेंटेशन. वी हॅव टू डू मेनी थिंग्स. दॅट्स वाय विल इग्नोर इट. ॲज लॉंग ॲज इट वर्क्स इट इज फाईन. जसं जसं आपण खोलात जाऊ आणि खूप गरज पडेलच, तेव्हा आपण त्याच्यावर लक्ष देऊ शकतो. सो कॉन्सेप्च्युअली आय अंडरस्टँड की मेंबरमध्ये मला मेंबर मिळतोय, मग मी प्रिंट करून बघेल. एम्बेडमध्ये एखादा बॉक्स तयार होत असेल एम्बेडचा, मग एम्बेडमध्ये तो म्हणतोय थंबनेल टाक की युजरचा डिस्प्ले अवतार. एम्बेडमध्ये या गोष्टी टाक, युजर नेम वगैरे, डिस्प्ले बॉट, आणि ॲड फील्ड कर काहीतरी की अकाउंट क्रिएटेड, कधी क्रिएट झाला ते असेल, आणि कधी जॉईन झाला असेल ते असेल तर ते पण टाक. त्याला दिलेले रोल्स पण टाक. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी घेतल्यात, पण कोड सिमिलरच आहे. सो हा कॉपी करू आणि इथे टाकू. ओके, सेव्ह, आणि जस्ट डेट टाईम. सो आपल्याला इम्पोर्ट डेट टाईम करायला लागेल. सो फ्रॉम डेट टाईम इम्पोर्ट डेट टाईम, कारण डेट टाईम नावाच्या याच्यामध्ये पॅकेजमध्ये डेट टाईम एक वेगळं परत हे आहे, कमांड आहे, ॲज इन एक फंक्शन आहे. तर इथे डेट टाईम आला. ऑल राईट. तर मला जस्ट माझ्या स्वतःच्या अंडरस्टँडिंगसाठी मी इथे प्रिंट टाकून ठेवेल मेंबरला. आणि एम्बेडला काही टाकायची गरज नाही, कारण एम्बेड तर डिस्कॉर्डचा एम्बेड आहे, तो मला प्रिंट करून काही खूप फायदा नाही. पण तरी ठीक आहे, क्युरिओसिटी म्हणून एकदा एम्बेड टाकायला काही हरकत नाही. मेंबर डॉट डिस्प्ले URL पण ठीक आहे, आणि मेंबरला एम्बेड पण टाकून देऊ. आणि जर मला डिस्प्ले अवतार मिळतोय तर मेंबरचं नेम वगैरे पण मिळत असेल, तो मेंबर डॉट नेम मिळतंय का? हां, मिळतंय नेम. आता हे का आलं डॉट नंतरचं? कारण आपण ते डिस्कॉर्डचं पॅकेज टाकलंय, त्याच्यावरून ऑटोमॅटिकली ते सजेस्ट करतंय काय काय. ठीक आहे, सो सेव्ह. आता कमांड देऊन बघू. हॅश इन्फो, सॉरी, दिस इन्फो. हो, मी रिस्टार्ट नाही केलं सर्व्हर. सो Ctrl+J, Ctrl+C, स्टार्ट, आणि इन्फो. ओके, सो युजर नेम आला -0, ID आला, युजर नेम, डिस्प्ले नेम दिसतंय माझं, जे मी सेट केलं होतं डिस्प्ले नेम याच्यासाठी. बॉट नाही आहे का? मी नाही. अकाउंट कधी क्रिएट केलं आहे मी 2022 मध्ये. जॉईन कधी झालं आहे सर्व्हर इथे. मला कोणकोणते रोल्स आहेत? 2. आणि कोणी रिक्वेस्ट केलं आहे तर -0, म्हणजे याने रिक्वेस्ट केलं आहे. आणि इथे पण मला दिसतंय युजर नेम, आणि एम्बेड दिसतोय. हा एम्बेड आहे वाटतं. हे युजर नेम आहे, हे एम्बेड आहे, हे युजर नेम झालं. डिस्प्ले अवतार URL, सो माझी URL अवतारची ही आहे. सो ही जर बघितली तर हा माझा अवतार आहे आत्ताचा. ठीक आहे, सो बऱ्याच गोष्टी मिळाल्यात आपल्याला. ठीक आहे, सो मीनवाईल आय थिंक तुम्ही पण इन्फो देऊन बघा इथे, आणि बघा काय आउटपुट येत आहे. कोणीतरी द्या. संकेत, यू कॅन डू दॅट. अदर्स ऑल्सो कॅन डू दॅट. ओके, सो इथे दिसतंय की ASC वाला आहे, विच इज संकेत ओनली, राईट. आणि वेगळे चॅनल्स दिसत आहेत. ठीक आहे, दिस लुक्स गुड. आता पुढचं हे करू की कोणाचं किती, लेट्स से व्हॉट काइंड ऑफ कमांड डू यू वॉन्ट टू गिव्ह. हां, इथे तुम्ही बघू शकता त्याने जॉईन केलंय, म्हणजे त्याने एक लिस्ट तयार केली असेल. नाही, त्याने जॉईन केलं कॉमा देऊन. तो म्हणतोय की रोल्स जे आहेत, रोल्स इक्वल टू मेंबर डॉट रोल्समध्ये सगळेच रोल्स मिळत आहेत. त्या मेंबर डॉट रोल्समधला एक रोल घे, आणि त्या रोलचं मेन्शन, म्हणजे त्याचं नाव येत असेल, जर एव्हरीवन सोडून जे असेल ते घे, आणि मग त्याची लिस्ट तयार कर, आणि त्याची लिस्ट इकडे दाखव, आणि ती लिस्ट दाखवताना ती कॉमा सेपरेटेड दे. Okay, so this whole code I am able to understand, grasp it in my mind, and that is what you should also be able to do. की कसं होत असेल. So when you read this, you will first read this की for r in member dot roles. मग हे, मग if else,
अँड देन यू आणि मग ब्रॅकेट ही स्क्वेअर ब्रॅकेट. सो दॅट वे यू विल हॅव अ मेंटल ब्लू प्रिंट की रोल्स ही एक ॲरे असेल, लिस्ट असेल, त्या लिस्टमध्ये सगळे रोल्सचे नावं असतील की जे त्या युजरला आहेत, कारण त्या मेंबरला लावलेले रोल्स आहेत. आणि आर डॉट मेन्शन. सो आता फक्त मला आर काय देतंय बघायचं असेल मेंबर डॉट रोल्समध्ये, तर मी फक्त आर प्रिंट करून बघेल आणि डॉट मेन्शन नाही करणार. मग आता पुढे जाऊ आपण. सो लेट्स से I want to see how many messages the member has done on the server, how many emoji reactions have been done by the person. Each person should take for himself. So command name, ठीक आहे, कमांड नेम त्यालाच ठरवू देऊ. की मला बघायचं आहे की मी किती मेसेज टाकलेत, मी किती थम्सअप केलेले आहेत. यू कॅन शो दोज काउंट बट डिस्कॉर्ड डज नॉट गिव्ह यू लाईफ टाईम मेसेज काउंट. तर तो काय म्हणतोय की स्टार्ट ट्रॅकिंग फ्रॉम नाऊ किंवा ट्राय टू स्कॅन मेसेज हिस्ट्री. स्लो आणि परमिशन हेवी आहे बिकॉज बिलो इज द क्लीन ट्रॅक फ्रॉम नाऊ अप्रोच. सो हा डेटाबेसमध्ये सेव्ह करावं लागेल. हे थोडंसं पुढे जाईल, हे आता सोडून देऊ. ठीक आहे. सो आय हॅव अंडरस्टूड. माझा प्रश्न आहे की मी किती मेसेज लिहिलेत, तर तो म्हणतो की तुम्ही आत्तापासून ट्रॅक करू शकतात, पण ते करायला तुम्हाला डेटाबेस लागेल आणि तुम्ही डेटाबेसमध्ये कराल. आणि जर तुम्ही जुनी मेसेज हिस्ट्री स्कॅन करत असाल तर मग ती परमिशन हेवी आहे, त्याला स्लो पण आहे आणि काउंट रिॲक्शन पण खूप हे नाही मिळणार, पण तरी ट्राय करून बघू आपण विदाऊट हे. इच पर्सन क्लिक्स फॉर हिमसेल्फ. माय स्टॅट्समध्ये गेट स्टॅट्स इम्पॉर्टंट लिमिटेशन. सो त्याला हे म्हणू की लेट्स नॉट डू टी व्ही बट लेट्स डू फ्रॉम मेसेज हिस्ट्री. इट्स ओके इवन इफ count is not perfect. This is for educational purpose only. And if you see, I got the basic things up and running first. आणि आता we are only playing in the commands level की एक एक कमांड एका वेळी करतोय आणि we are moving ahead. ठीक आहे. वी आर नॉट रिअली म्हणजे आपण ते करत करत समजून घेतोय गोष्टी काय काय होत आहेत ते. सो वी आर नॉट कन्सर्न अबाउट द अदर थिंग्स. जस्ट दॅट की कशाने काय होतंय, काय काय पॉसिबिलिटी आहे. वी आर जस्ट प्लेइंग अराउंड. यू कॅन ॲब्सोल्युटली डू. जस्ट नो दॅट नो द ट्रेड ऑफ नो डेटाबेस. ठीक आहे. सो त्याने नवीन माय स्टॅट्स घेतली आहे. 7 दिवसांचं घेतलं आहे. 7 दिवसांमध्ये म्हणतोय स्कॅनिंग लास्ट इथे 7 days येईल. तो डेज इथे पास होत आहेत आणि ते बोल्डमध्ये केलेत. आणि मग हे एफ स्ट्रिंग सारखं झालं. जर इफ यू कॅन रीड दिस, अंडरस्टँड दिस. एफ स्ट्रिंगमध्ये कसं आपण डेज टाकतो, तर हे डेज व्हेरिएबलमधले इथे आले आणि त्यांनी ते बोल्ड केलेत, डबल स्टार मार्क डाऊन आहेत. आणि मग डेज हे ॲक्च्युअल शब्दांमध्ये लिहिलेलं आहे, ऑफ हिस्ट्री. आणि मग सिन्स त्याने 7 दिवसांचा काढला टाईम डेल्टा आपण बघितलेला, 7 दिवसांचा मायनस केला आत्ताच्या टाईमपासून, कधीपासून. सो ते त्याला डेट मिळाली. सुरुवातीला मेसेज काउंट, रिॲक्शन काउंट, चॅनल स्कॅन 0 केलेत. मग त्याने म्हटलंय की फॉर चॅनल इन त्या सर्व्हरच्या सगळ्या टेक्स्ट चॅनल्समधून एक चॅनल घे, असं प्रत्येक चॅनलमध्ये. त्या चॅनलच्या परमिशन्समध्ये बघ की मला परमिशन आहे का. जर परमिशन नसेल, इफ नॉट परमिशन, जर परमिशन नसेल तर कंटिन्यू कर. नाही म्हणजे इफ नॉट म्हणजे परमिशन आहे व्ह्यू करायची आणि परमिशन रीड करायची पण असेल. जर हे नसेल तर कंटिन्यू कर, म्हणजे पुढच्या चॅनलवर जा. कंटिन्यू फॉर लूपमध्ये आपण बघितलंय की कंटिन्यू मीन्स स्किप दिस अँड गो टू नेक्स्ट चॅनल. आणि मिळालंच तर पुढे जा. तो काय म्हणतोय मग की चॅनल हिस्ट्रीमधल्या सीन्सपासून ओल्डेस्ट फर्स्ट फॉल्स, म्हणजे एकदम जुने नको आहे आपल्याला. सो सीन्सपासून घे, 7 दिवसांपासून. सीन्स म्हणजे 7 आपल्या इथे केलेला. तिथून चॅट हिस्ट्री घे आणि मग फॉर इच मेसेजचा ऑथर आय डी बघ की तो कॉन्टेक्स्ट म्हणजे मी ज्याने दिलाय त्याच्या ऑथरचा आय डी मॅच होतोय का. जर असेल तर समजून घे की हो यानेच केलेला आहे. आणि सेम विथ रिॲक्शन. ठीक आहे. आता हा पुढचा कोड न बघताना आणि मग खाली एम्बेडमध्ये टाकलेला डेटा त्याने, टायटल हे ते, आणि मग इथे
मेसेज स्टॅट्समध्ये मेसेज काउंट दिला आहे, कारण हे जे आहे मेसेज अंडरस्कोर काउंट वाढवतो येतो, बरोबर. तर आधी आवडा रन होतोय का बघूयात, मग पुढचं बघू. सो इम्पोर्ट आता याला असिंक आयो लागलंय त्याला एक पॅकेज, तर ते असिंक आयो पण आपण इम्पोर्ट करू. तो कॉपी ही थोडी ॲडव्हान्स कमांड झाली इतक्या लगेच. मे बी मी ही इग्नोर पण करू शकलो असतो, पण केल्यावर कळलं की ही कॉम्प्लेक्स आहे. तो इथे आपल्याला लागतोय टाइम डेल्टा आणि इम्पोर्ट असिंक आयो. कंट्रोल जे, कंट्रोल सी, कंट्रोल हे, आणि इथे कमांडचं नाव काय आहे, माय स्टॅट्स. बहुतेक याला वेळ पण लागेल. स्कॅनिंग द लास्ट 7 days ऑफ हिस्ट्री, आणि आता तो पूर्ण त्या गोष्टी म्हणून जातोय जे आपण म्हटलंय ते. आणि वी डोंट नो वेदर दिस विल बी सक्सेसफुल ऑर नॉट, बिकॉज डिस्कॉर्ड डज नॉट एनकरेज दिस टाईप ऑफ कमांड, बिकॉज त्यांना त्यांच्या हिस्ट्रीमध्ये सगळं काढायचं आहे आणि डेटा द्यायचा आहे, सो सर्व्हरला पण लोड येणार. सो दिस मे टेक अ बीट, एवढं तरी येत आहे. आणि माझे चॅनल्स पण खूप आहेत, आपल्याकडे चॅनल्सही खूप आहेत, सो इट हॅज टू गो थ्रू मेनी चॅनल्स. तोपर्यंत दुसरा विचार करूयात अजून की काय अजून होऊ शकतं. ओके, मला माय स्टॅट्समध्ये त्यांनी दिलंय, सो आपण एक काम करू की 7 दिवसांच्या ऐवजी एकच दिवस घेऊयात आणि सेव्ह करू आणि हे स्टॉप करू, एकदा परत स्टार्ट करू आणि माय स्टॅट्स दिलंय. ओके, माझ्या स्टॅट्स आल्यात तोपर्यंत की 60 मेसेज केलेत, 2 इमोजीसला रिॲक्ट केलंय आणि 60 स्कॅन केलेत त्याने. आता तुम्ही माय स्टॅट्स देऊन बघा. तर एका दिवसाचा डेटा पण कमी राहील, बट ठीक आहे. आणि जेव्हा मिळतोय तेव्हा ते उत्तर मिळतंय. सो हे हे याच्यामुळे होतंय, असिंकमुळे होतंय की असिंक अलाउज अस टू आन्सर वेन इट इज रेडी. लगेच आन्सर द्यायची गरज नाही आहे त्याला. तो एका मागे एक लाईनअप करत असेल. तो माझ्यानंतर तो शिवचं बघेल 7 दिवसांचं आणि मग बाकीच्यांचं 1 दिवसाचं बघेल. तो आता हा कोणाचा आला, स्कॅनिंग 1 डे, हिस्ट्री, मेसेज 2. इथे त्याने युजर पण द्यायला पाहिजे होता. हां, सो त्याने इथे युजर दिला नाही, सो आय कॅन से की कोणाचं देतोय त्याचं पण युजर नेम दे, बिकॉज वी हॅव नो वे टू नो की कोणाचं उत्तर काय आलंय. पण आता तो पटकन देतोय आपल्याला कमीत कमी. ठीक आहे, बट राईट नाव विल मूव ऑन टू फ्रॉम दिस कॉन्सेप्ट कॉन्टेंट, कारण याच्यामध्ये मला माहिती आहे वेळ लागतोय आणि आय डोंट वॉन्ट टू स्पेंड टाइम इन वेटिंग फॉर द आन्सर्स. सो मग पुढची कमांड घेऊयात आता आपण की काय कमांड घ्यायची. सो वी हॅव टू थिंक नाव. सो लेट्स डू न्यू कमांड वेअर काही आयडियाज आहेत तुमच्या. लेट्स सजेस्ट, त्यालाच विचारूया, सजेस्ट सम न्यू फन कमांड्स. रोल म्हटलंय डाईस रोल. ओके, सो रॅन्डम घेतलंय आणि 1 ते 6 मधून डायरेक्ट डाईस म्हणतोय आणि रिप्लाय डायरेक्ट पाठवतोय. ठीक आहे, चला हा करूयात. सो इथे रॅन्डम इम्पोर्ट करावं लागेल. सो इम्पोर्ट रॅन्डम, कंट्रोल सी अप. एकाच वेळी मल्टिपल पण करून घेऊयात. डिसिजन मेकरमध्ये म्हणतोय की टीचर्स आर्ग्युमेंट पार्सिंग, तर गिव्ह मी ॲटलिस्ट 2 ऑप्शन. तर 2 ऑप्शनपैकी तो एक चूज करतोय. ठीक आहे, चूज बर्गर, पिझ्झा, सुशी, याच्यापैकी एक रॅन्डमली चूज करतोय तो. मग 8 बॉल, मॅजिक 8 बॉल. सो टीचर्स लिस्ट, येस, नो, मे बी वगैरे वगैरे, आणि रॅन्डम चॉईस. सो 8 पैकी एक कोणता पण रॅन्डम चॉईस करतोय. अवतार, शो प्रोफाईल पिक्चर, हे आपण ऑलरेडी बघितलंय. सर्व्हर इन्फो, हां दिस इज गुड. सर्व्हर इन्फोमध्ये सर्व्हरचं नाव, सर्व्हरचे मेंबर्स आणि कधी क्रिएट केले ते. सो सर्व्हर इन्फो पण घेऊयात आपण.
आणि त्याच्यानंतर आता इकडे मेंबर्स कसं घेतलेत की गिल्डचे मेंबर काउंट आणि गिल्डचे क्रिएटेड ॲट की कधी केलं आहे आणि ते डेटमध्ये कन्वर्ट केलं आहे. कॉइन फ्लिप हेड्स ऑर टेल्स से जे म्हटलंय ते त्यातल्या त्यात मागे म्हणतो. मिनी लेबलिंग नको आहे. लीडर बोर्ड कमांड ठीक आहे. मीम फेच कमांड ओके, मीम फेच चांगली आहे. रिमाइंड मी म्हटलं तर त्यालाच दिसेल, हे पण ठीक आहे. सो लेट्स डू पुढचा मी जस्ट सांगून ठेवतोय. लेट्स डू मीम फेच अँड रिमाइंडर कमांड बट शो द रिमाइंडर आउटपुट to only the person who has asked for it and not the others. Daily reward also, let's do that. Okay. आता मीनवाईल आपण 2 तयार केलेल्या त्या बघूयात. सो दिस इज हाऊ आय सेव्ह टाइम माय सेल्फ ॲज वेल वेन आय एम डुईंग थिंग्स, की टेस्टिंग मला माहिती आहे माझ्या डोक्यामध्ये की रोल आणि हे चेक करायचे आहेत. पण मीनवाईल मी कमांड देऊन ठेवेल, कारण मग तो विचार डोक्यातून निघून गेला, कारण तो ChatGPTला आता हँडओव्हर केला आहे आणि त्याचं उत्तर येईपर्यंत मी चेक करू शकतो. तो आता आपण जाऊयात इथे roll 4 सर्व्हर स्टॅट्स, सॉरी काय सर्व्हर इन्फो होतं ते, सर्व्हर इन्फो 197 जण आहेत आपल्या याच्यामध्ये आणि 26 जण आहेत. सॉरी 26/12 आपण तयार केलेला हा. नाईस. बरं, मग आता स्लॅश कमांड प्लस सिंक, तर कोणती घेतली त्याने इथे? ऑन रेडीवर सिंक कमांड. फर्स्ट सिंक कॅन टेक अ बिट टू appear in Discord. Okay, one time setup. Okay, to show reminder daily output only to the person, the cleanest way is to use slash commands with ephemeral messages. Only the user can see them. Ephemeral replies are only possible for interactions slash commands, not this prefix. तो स्लॅशलाच ते अलाउड आहे. सो विल डू स्लॅश. आणि हे का? कारण रिमाइंड मी म्हटलं तर ते रिमाइंड मला माझंच दिसायला पाहिजे, दुसऱ्यांना नको दिसायला. म्हणून त्यांनी ही कंडिशन आपल्याला हे करावी लागेल, कन्सिडर करायला लागेल. मग हा जो होता ठीक आहे. सो त्या केसमध्ये वन टाइम सेटअप स्लॅश कमांड्स प्लस सिंक, तर त्याने कमांड प्रिफिक्स इथे हीच ठेवली आहे. मग यूज फ्री एंड पॉईंट, मीमसाठीचं तर एंड पॉईंट वेगळा आहे, रिमाइंड मीचा एंड पॉईंट वेगळा आहे. आता गोष्टी जरा मोठ्या मोठ्या झाल्यात. डेली प्रायव्हेट रिवॉर्ड क्लेम, ठीक आहे. सो आता मला त्याला इतक्यात माझा पूर्ण कोड द्यायचा नाही आहे. व्हॉट वी कॅन डू की फक्त मीमचाच मागू शकतो. सो मी म्हणतो की लेट्स डू ओनली मीम अँड कंटिन्यू विथ दिस प्रिफिक्स बिकॉज इफेमिरल मेसेजेस आर काइंड ऑफ कॉम्प्लेक्स. ठीक आहे. सो इफेमिरल म्हणजे थोडा वेळ राहणार आहे. सो इफेमिरल मेसेजेसला ते सेपरेट आहे म्हणून विल इग्नोर दॅट. तर द प्रायव्हेट इज सेंड द मीम इन द DM टू द युजर. आपल्याला AI कडून मीम घ्यायला लागेल कुठली तरी. सो आता त्याने मीमची कमांड कशी दिली आहे बघूयात. AIOHTTP म्हणून एक इन्स्टॉल करायला लावलं आहे त्याने पॅकेज. हे पॅकेज URL ला कॉल करते API ला. सो एक्सटर्नल API ला कॉल करण्यासाठी हे पॅकेज लागतंय. सो मीम API नावाचा एक साईट आहे. सो आपण बघूयात, Ctrl+C नवीन साईट बघूयात. अच्छा, तर डायरेक्ट APIच असेल तो. आणि तो सबरेडिट द्यायचा, इफ सबरेडिट एल्स डायरेक्ट गिम मी म्हणतोय. सो हे जर केलं आणि हे पास केलं तर काहीतरी आलेलं आहे. आणि मग मला प्रिव्ह्यू करायचं आहे, तर मी इथून प्रिव्ह्यू करतो. आणि मग रेडिटवर असेल ते कुठेतरी. ठीक आहे. तो इथे इमेज दिसत नाही आहे. गिव्ह मी मोर RGB.
मग इथे काय होतंय, आपण URL कॉल करतोय आणि 10 सेकंदाचा टाइम आउट ठेवलाय. म्हणजे 10 सेकंदात जर त्याने नाही दिलं तर सोडून दे. मग ती URL तो वेट करतोय, डेटामध्ये आला. मग डेटा गेटमधून URL पण दाखवतोय, टायटल आणि त्याचं सबटायटल, सबरेडिट दाखवतोय कुठून घेतली आहे. आणि मग ती सेट इमेज म्हणतोय, एम्बेडमध्ये ती इमेज सेट करतोय आणि ही जी URL मिळाली आहे, मीम URL, ती मीम URL तो त्या इमेजला पास करतोय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग कॉन्टेक्स्ट ऑथरला दाखवतोय, ट्राय DM फर्स्ट. सो आधी प्रायव्हेट करतोय, ट्राय DM फर्स्ट. सो मला वाटतं DM मध्ये तो मीम दाखवतोय आता सुरुवातीला. ठीक आहे. सो लेट्स कॉपी दिस. आणि मी एक्सेप्ट वगैरे बघतही नाहीये, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू गो इन टू इट जस्ट नाव. सो आय विल जस्ट इग्नोर ऑल दोज थिंग्स. हे सेव्ह केलं आणि इम्पोर्ट AIO HTTP. हे आणि लेट्स चेक इथे मीम. ओके, DM मध्ये काहीतरी आलंय, आय शुड बाय अ बोट, मे बी आय कॅन मेक सम एक्स्ट्रा कॅश विथ क्रिप्टो. ओके, सो आता हे NSFW मध्ये टाकायला लागतील, बिकॉज बरेच सारे मीम्स थोडे वल्गर राहतील. सो वी हॅव टू बी केअरफुल अबाउट दॅट. ओके, पुढचा बघू. मी इज टॉकिंग ऑन रडवे फॉर ठीक आहे. आता हे त्यांनी जे दिले होते ते त्याप्रमाणे तर मीम येत आहेत. सो आपण एक API वापरलाय, त्या API वरून गोष्टी येत आहेत. सो मीम आर नॉट व्हेरी फनी राईट नाव, बट इट्स ओके. त्याला म्हणू शकतो, इज देअर एनी अदर मीम API वेअर मीम्स आर जनरल पर्पज अँड फनी. IMG फ्लिप म्हणून पण आहे, गुड फॉर क्लासिक मीम टेम्पलेट्स अँड जनरेटेड मीम्स. मीम जनरेटर API पण आहे. प्रो टिप, यू कॅन ऑटोमॅटिकली स्किप NSFW when सेंडिंग द. ओके, सो आता याचं हवं आहे मला, सपोज IMG फ्लिपचं. तर लेट्स अपडेट अवर कोड विथ दिस मीम. You can also see how I'm kind of interacting and using AI for my kind of needs. आणि त्याला मी असं असिस्टंट म्हणून किंवा असं पेअर प्रोग्रामर म्हणूनच ट्रीट करतोय, की तू कोडर आहे माझ्या बरोबर करणारा, मी तुला थोडक्यात सांगतोय गोष्टी. आणि माझे प्रश्न छोटे आहेत, काही खूप आपण मोठं त्याला सांगत नाही आता या पॉइंटला. छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय त्याला. आता मी ही पूर्णच कमांड घेतो आणि एकदा चेक करूयात आपण. पेस्ट, save, Control J, Control C, up, enter, Alt tab, come to this, and now again meme. Scooby-Doo mask reveal. Okay, again meme. Buff Doge versus Teams. Okay. आणि आपल्याला सोर्स पण कळेल मग याचा, की काय आहे. सो मी क्लिक केलं. इथे सोर्स प्रिंट नाही करत आहे म्हणून दिसत नाहीये, बट वी कॅन ऑल्सो प्रिंट द सोर्स. आपण त्याला इथेच URL मागू शकतो. गेटला त्याला डमीच मिळाली URL डायरेक्ट, आणि ही URL सेट इमेजमध्ये केली आहे. आणि फुटरमध्ये हे टाकलं आहे ना, तर फुटरमध्ये पण म्हणू की मीमची URL पण टाक. सो सोर्स बरोबर इथे हे पास केलं. याला मीम डॉट गेट करू आणि असं करूयात. स्टॉप नाही केलं. ओके, आता मीम गेट URL मध्ये डायरेक्ट हे आलं आपल्याला. सो इथे टेक्स्ट सोर्सला इथेच करावं लागेल हे.
कॉमा देऊन असं घेतोय का तो, नाही घेते असं. ओके, एफ स्ट्रिंग वापरून बघू. ओके, ह्याने दिलंच आहे. सो लेट्स यूज दिस. त्याने काय केलं, इथे कर्ली ब्रॅकेट टाकली. हां ठीक आहे. ओके, ड्रेक हॉटलाईन ब्लिंक दिली आहे. ऑल राईट. आणि आता इमेजची URL पण दिसते आपल्याला. ठीक आहे, लुक्स गुड. मग पुढच्या कमांड्स घेऊया थोड्या इंटरेस्टिंग अजून. लेट्स डू मोर इंटरेस्टिंग कमांड्स. लेट्स डू. ओके, आधी त्याच्या आयडियाज घेऊ, त्याच्यानंतर आपण टिकटॅक ट्राय करू 2 जणांमध्ये. हिअर आर मोर इंटरेस्टिंग कमांड्स. पोल, ठीक आहे. तो पोल इज अ गुड वन. क्वेश्चन पाठवतोय आपण आणि येस ऑर नोच घेतोय बाय डिफॉल्ट. मेसेज अवेट येस किंवा नो. शुड वी प्ले व्हॅलोरंट टू नाईट. दुसरे युजर इन्फोमध्ये जरा नाईस पद्धतीने घेतली आहे त्याने. सो युजर इन्फो आपल्याकडे होती का आधी? युजर इन्फोची कोणती तरी होती आपल्याकडे. सो इन्फो होती फक्त ना. सो इन्फो बरोबर आपण युजर इन्फो घेऊ. त्यानंतर रॉक पेपर सीझर म्हणतोय तो. पोल घेऊयात. युजर इन्फो घेतली, पोल घेतली आणि रॉक पेपर सीझर. लेट इट बी रोस्ट. रोस्टिंग नको, कोट. तो ॲड कोट, इथून कोट ॲड होईल आणि कोट दिसेल. ती पण नको, मला वाटतं कोटसाठी चांगला API पाहिजे आपल्याला. मग रिमाइंड मी आपण बोललोय, पण रिमाइंड मी दिस इज प्रायव्हेट बिकॉज इट DMs द युजर. तो युजरला DM करेल रिमाइंड करण्यासाठी. तर या केसमध्ये चालू शकतं कमांड. सो इथे काय करतोय तो, रिमाइंड मी म्हणतोय युजर. सेकंड्स किती वेळ घेतोय तो घेतोय, की किती वेळ आहे. आणि मग रिमाइंडर सेट फॉर. आणि मग तो स्लीप होतोय आणि मग तो ऑथरला सेंड करतोय. ओके, डेलीमध्ये सिम्पल इन मेमरी कूल डाऊन. ऑलरेडी क्लेम, ट्राय अगेन नेक्स्ट टाइम. ठीक आहे, मला वाटतं आपण आत्तासाठी फक्त ही इन्फोची ठेवू आणि युजर इन्फोची ठेवू आणि पोल घेऊ. तो पोल पेस्ट केली आहे, युजर इन्फो पण पेस्ट केली आहे. ठीक आहे. सो Ctrl+J Ctrl+C अप आणि पोल. मिसिंग रिक्वायर्ड आर्ग्युमेंट्स. अच्छा, पोलमध्ये मला द्यावं लागेल काहीतरी, बरोबर. सो पोल म्हटल्यावर काय घेतोय आपण बघूयात. पोल घेतल्यावर क्वेश्चन द्यावा लागेल आपल्याला त्याच्या पुढे. सो पोल शुड वी डू should we go for a hike today? Yes or no? So by default yes दिलंय. So I say yes. तुम्ही पण त्याला हे करू शकतात, thumbs up वगैरे. अँड युजर इन्फो. तो युजर इन्फो थोडा वेगळ्या पद्धतीने इथे दिसतंय. गुड.
ओके, लेट्स डू टिक टॅक टो आणि 2 जणांमध्ये खेळून बघू आपण. नेक्स्ट लेट्स डू टिक टॅक टो. आता AI बरोबरचा की याच्या बरोबरचा हे बघावं लागेल आपल्याला, की 2 जणांमध्ये की असा. सो याने काय म्हटलंय बघू आधी. विन लाईन्स त्याने केल्यात की 012 म्हणजे पहिलं, 345 म्हणजे ह्या रोज झाल्या बरोबर. कॉलम्स म्हणजे 036 147 258 आपण फोनवर बघतो तर ते हे बरोबर कॉलम्स आहेत. डायगनल म्हणजे 048 आणि 246. मग आता तो बोर्ड रेंडर करतोय, सेल्स घेतल्यात. आता हा कोड थोडा कॉम्प्लेक्स होऊ शकतो, पण लेट्स जस्ट ट्राय की काय काय लक्षात येतंय का. सो तो एन्युमरेट म्हणजे बोर्ड म्हणतोय, रेंडर बोर्ड. बोर्ड कुठून पास केलाय त्याने आधी बघूयात. रेंडर बोर्ड म्हणजे गेमच्या आतमध्ये बोर्ड आहे आणि गेमच्या आतमध्ये बोर्डमध्ये तो नन म्हणजे 9 नन टाकून ठेवलेत त्याने. सो जेव्हा मी म्हणतोय गेम बोर्ड तेव्हा 9 एक ॲरे आहे. त्या ॲरेमध्ये 9 आयटम्स आहेत, पण 9 आयटम्स ब्लँक आहेत. ठीक आहे, हा झाला आपला बोर्ड. मग हा बोर्ड पास केला, त्या बोर्डमधला प्रत्येक एलिमेंट घेतला आणि सेल्स एम्प्टी आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये व्ही इफ व्ही एल्स STRI. तो इफ व्ही म्हणजे व्हॅल्यू म्हणजे त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू असेल त्या एलिमेंटमध्ये. सो आता आय एम इमॅजिनिंग अ लिस्ट, ज्या लिस्टमध्ये नन व्हॅल्यूज आहेत आणि तो काय म्हणतोय की ती व्हॅल्यूमध्ये जर व्हॅल्यू असेल तर व्ही टाक, नाहीतर मग त्याला हे कर, त्याला नाहीतर मग STRI म्हणजे त्याला नंबर टाक की 1. आणि मग डिफाईन रो. सो रो डिफाईन कर ABC. 3 काय त्याने पॅरामीटर्स घेतलेत आणि रिटर्न करताना तिन्ही रिटर्न्स कर, A किंवा B किंवा C. जो असेल तो रिटर्न कर असं म्हणतोय तो. ठीक आहे, आणि सगळ्यात लास्टला या फंक्शनला बोर्ड रेंडर करतानाचा फंक्शन आहे. बोर्ड रेंडर करताना त्या रो मध्ये, सो लेट्स से मी जर म्हटलं सेल 012च्या मध्ये याला पाठव आणि जो आहे तोच दे. हा म्हणजे ऑर आहे आय थिंक. नाही, हे त्याचं आउटपुट आहे. ओके, आय सी. सो दिस इज द आउटपुट विल गेट ॲट एव्हरी पॉईंट. आणि मग चेक विनर आहे. ठीक आहे, मला वाटतं आता या पॉईंटला डायरेक्ट रन करून खेळून मग अनालाइज करण्यात सेन्स आहे. बट आय विल नॉट अनालाइज दिस, इट विल टेक सम क्वाईट लॉंग टाईम. बट लेट्स कॉपी दिस. आणि आता हे मला मोठं असल्यामुळे इथे त्याला हे नाही करायचं आहे, मला याच चॅटमध्ये नाही टाकायचं आहे. सो मी त्याला नवीन फाईलमध्ये टाकतो आता. सो लेट्स गो टू दिस आणि त्याला म्हणूयात टिक टॅक टो ना. सो TTT.py. ते आम्हाला अजून चांगलंच करायचं असेल तर मी इथे कमांड्स नावाचा फोल्डर घेईल आणि मग टाकेल. पण ठीक आहे, आता tictacto.py ठेवू आणि सेव्ह. आणि याला काय काय लागतंय, हे 2च लागतंय. सो हे पण तिकडे इम्पोर्ट करून घेऊ. आणि आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला TTT.py करावं लागेल इम्पोर्ट. आणि मेन बॉट कमांड आपल्याला द्यायची आहे. सो ही कट करू, मेन बॉट कमांड इथे ठेवू. आणि TTT_games इम्पोर्ट करावं लागेल आपल्याला तिकडनं. सो इम्पोर्ट फ्रॉम TTT इम्पोर्ट TTT_games आणि हे सेव्ह करू. Ctrl+J, स्टॉप, प्ले. बॉट इज नॉट डिफाईन्ड. सो तिथे पण बॉट टाकावं लागेल मला वाटतं. आत्तासाठी आपण टाकून देऊयात. हो, ही कमांड आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने याला सेट करावं लागेल 2 प्रोजेक्टला. मग एक काम करूयात, हा कोड देऊ आणि त्याला म्हणून आय वॉन्ट टू सेट दिस कमांड इन ए न्यू फाईल, बट इट शुड इन अ न्यू फाईल बिकॉज इट इज अ लॉंग कोड. In my main.py, here is the code. So import bot पर्यंतच दाखवलंय. पहिल्या 2 कमांड्स देऊन टाकू त्याला जस्ट अंडरस्टँडिंग साठी. टेल मी and a new file. This is main.py file.
and next the code you gave is put in ttt.py file. So how to handle this properly? Don't import variables like from ttt import ttt. Instead, put command state plus state in the file and register them with setup bot as cog. ओके, सो त्याने main.py मध्ये आपला एक असा कोड सांगितलाय, ठीक आहे. आणि लोड एक्सटेन्शन कुठेतरी लोड एक्सटेन्शन लिहिलेलं आहे. सो लेट्स चेक इथे. तो मेनमध्ये असिंक विथ बॉट आणि लोड एक्सटेन्शन लिहिलंय आणि मधला लोड एक्सटेन्शनमध्ये TTT पास केलंय आणि ttt.py युअर टिकटॅक्टो कमांड्स या सगळ्या इथे आहेत. आणि मग रिमूव्ह दिस फाईल आणि मग फोल्डर स्ट्रक्चर असं राहील. ठीक आहे. सो डिस्कॉर्डच्या फाईल्स आपल्याला अशा रन करता येऊ शकतात. ऑलराईट, मग असिंक डेफ मेन आणि असिंक आयो. ठीक आहे. सो मे बी असं रन न करता इथे हे टाकलं, ठीक आहे. आणि मग TTT मध्ये हे ठीक आहे, TTT मध्ये ते लागेल. इथे असं इम्पोर्ट नाही करायचंय तो म्हणतोय, ठीक आहे. ऑलराईट, आय थिंक एवढंच आहे. आता जर रन केला, TTT raised a name error bot is not defined. So TTT मध्ये तो TTTचा त्याने नवीन कोडच दिलाय त्याने आपल्याला. सो हा कोड देऊ. हां, TTT मध्ये त्याने आता इथे असिंक सेटअप मध्ये बॉट आणि असं घेतलेलं आहे, बॉट डॉट ॲड क्लॉक. सो हा अपडेट करून घेऊयात आपण. At this point, I'm only concerned about kind of ensuring that the code is properly working. आणि फ्रॉम TTT ठीक आहे. सो आता दोन्ही माझ्या फाईल्स पाठवायची गरज असू शकते. मोस्ट लाईकली कॉजेस you still have the old tic-tac-toe structure in main.py. So step by step bot command मध्ये diff make sure that main.py does not have these three things, ttt move आणि ttt stop. So main मध्ये हां हे होतं, हे काढून टाकावं लागेल. ठीक आहे. ओके, सॉर्टेड. मग याचा अंडरस्टँडिंग नंतर घेईल. हाय लेवल आय कॅन सी दॅट इथेच त्याला म्हणतो बॉट थांब आणि बॉट एक्सटेन्शन लोड करतोय TTT, जी ही फाईल आहे. आणि तो स्टार्ट करताना टोकनने स्टार्ट करतोय. आता कमांड काय आहे आपली? TTTच आहे वाटतं. यूज TTT आणि अपोनंट. सो TTT आणि अपोनंटमध्ये कोणी आहे का लाईव्हमध्ये आता? कोणाबरोबर खेळू? केतन. सो ॲट केतन. सो टर्न एक्स. सो मी आता प्ले विथ मूव 1 to 9. सो मी लिहितो मूव, मी करतो आता लेटसे 2 करतो. ठीक आहे. तो मी 2 वर केलेला, 2ला एक्स आला. मूव 6. आता 6ला ओ आला. सो ओके, नाव मूव 3. तो 3ला केला त्याने, परत हे एक्स दिला. तो हा जॉब बोर्ड आपण बघितला. हे स्लॅश स्लॅश प्लस स्लॅश स्लॅश प्लस ते प्रिंट होत होते. ओके. सो याने 0 टाकला खाली. ठीक आहे. आता मी 1ला टाकतो आणि विल सी द विनिंग कंडिशन. इथे मूव 1. येस, XXX विन्स. नाईस. व्हॉट हॅपन्स इफ मीच 2 कमांड दिल्या तर? सो मी आता म्हणतो परत की लेट्स से स्लॅश TTT आणि इथे केतन आणि मीच 2 मूव करतो आता. मूव 1 आणि मूव 2. ओके, हां, आता म्हणतो इट्स नॉट युअर टर्न. नाईस.
सो ॲज अ प्रोग्रामर युअर जॉब लेटर विल बी टू सी की म्हणजे तुम्हाला डिस्कॉर्डमध्ये खरंच खोलात जायचं तर आय विल ट्राय टू अंडरस्टँड की कुठे काय होतंय, कसं त्याने तो कोड लिहिलेला आहे वगैरे वगैरे. अँड देर विल बी लॉट ऑफ लर्निंग ॲज वेल. सो रिटर्निंग इथून होतंय बघा. सेल्स 0 रोच्या आतमध्ये तो रिटर्न असं करतोय, ही लाईन टाकतोय आणि खाली इथे सेपरेटरने स्लॅश स्लॅश प्लस दिलेले आहेत. विनर कंडिशनमध्ये तो बघतोय की ई फॉर ए बी सी इन विन लाईन्स, तर विन लाईन्स डिफाईन केल्यात आणि या लाईन्स डिफाईन केल्यात टपल आहे. इट्स अ लिस्ट ऑफ टपल. तर तो म्हणतोय की इफ बोर्ड ए और अँड बोर्ड ए इक्वल टू बोर्ड बी इक्वल टू बोर्ड सी, तो 3 आहेत आणि जर एक आहे फॉर ए बी सी इन विन लाईन्स, तो विन लाईन्स मधली ही एक झाली आणि यातल्यामध्ये म्हणतोय की जर एक असेल एचा बोर्ड ॲक्च्युली आणि एचा बोर्ड, बीचा बोर्ड आणि सीचा बोर्ड, हां बोर्ड ए म्हणजे त्याची पोझिशन झाली की जर त्या पोझिशनमध्ये एलिमेंट आहे आणि तोच एलिमेंट बी मध्ये पण आणि सी मध्ये पण आहे म्हणजे सेकंड आणि थर्ड, तर मग रिटर्न कर. तर मग रिटर्न कर ए म्हणजे तो विनर झाला असेल. रिटर्न बोर्ड ए. ओके. आणि इफ ऑल बोर्ड, तो ऑल कुठेतरी लिहिला असेल त्याने, इफ ऑल बोर्ड तर रिटर्न ड्रॉ. ऑलराईट, इट्स नॉट व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. ऑफकोर्स प्रत्येक ठिकाणी आता हा समजून घ्यायला इवन इट विल टेक मी सम अवर्स, मे बी एन अवर ऑर टू. पण मग याला समजून घेण्यासाठी एक एक गोष्टी हे करायला लागतील. एक एक गोष्टी जरा व्यवस्थित प्रिंट स्टेटमेंट्स वगैरे टाकून बघायला लागतील कशा आहे तो. एनिवे, ऑलराईट, सो दिस वॉज फन. टिक टॅक टो. व्हॉट एल्स? एखादी तुमचा जर आयडिया असेल तर आपण घेऊ, अदरवाइज वी कॅन स्टॉप हिअर. मला मीमची कमेंट करू द्या बिकॉज इट्स नॉट सेफ फॉर वर्क. एनी इंटरेस्टिंग आयडिया यू वॉन्ट टू डू? What we want to do as a part of our official Discord bot is to be able to give progress, to be able to check progress of the students. We have 5 minutes. We don't have much time, but okay. Yes. हाँ दुर्गेश. सर हाँ बोल. आता सपोज तुम्ही सर्व्हर बंद केलं तर ते बॉटचे जे बॅचेस ते हाँ पण ती बंद बंद होतील का? होईल. हो, सगळं बंद होईल. तर मला हा सर्व्हरला टाकावं लागेल जसं आपण परवा केलं होतं क्लाउडबॉट साठी, आणि ते करून मग तिथे तो कंटिन्युअसली चालू राहील. तेव्हा ते चालेल म्हणे. लेट मी डू वन थिंग. सो मी इथे की नेम टेस्टिंग डॉकर, सॉरी टेस्टिंग डिस्कॉर्ड बॉट. तो आम्ही डेव्हलपर सिस्टम आपण लॉन्च करतोय याच्यासाठी AI लिलामध्ये फॉर ट्रायल पर्पजेस, सम पर्पजेस. इट्स अन एक्सपेरिमेंटल सिस्टम. सो मी एक API की तयार केली आपल्या ह्याच्यात जाऊन. आत्ता फक्त डेव्हलपरलाच ॲक्सेस आहे त्याचा, सॉरी ॲडमिनलाच ॲक्सेस आहे. आणि मी इथे जर दिलं युजरची कोर्सची प्रोग्रेस आणि गेट कोर्स इन्फो. ओके, तर मला याचं डॉक्युमेंटेशन आहे. ठीक आहे. सो लेट मी गो टू डॉक्युमेंटेशन. इथे मी जर माझंच नाव दिलं, ठीक आहे, स्लग खूप मोठी जाईल. कोर्स API आणि पोर्टफोलिओ API, राईट. ओके, मग त्याला आता डायरेक्टच फुल प्रश्न देऊ आपण, मोठाच प्रश्न देऊ त्याला. नेक्स्ट I want to write the code for the following API. आणि ही API ची डेफिनेशन आहे आपली. सो आय विल जस्ट पास द एंटायर कोड डेफिनेशन. सो पोर्टफोलिओ
कोर्स API मध्ये कोर्सची इन्फॉर्मेशन आहे. ओके, सो आधी हे करूयात फक्त सिम्पल. फॉर द फॉलोइंग API गिव्ह आन्सर इन, ठीक आहे, थोडंसं ओके चालू शकतं एवढंच. क्लीन वे टू कॉल द API endpoint. आता API बेस URL, सो मी API आधी आपला जो API आहे तो इथे टाकतो. सो इथे म्हणूयात AILला API इक्वल टू ओके, मला वाटतं दुसरी पेस्ट केली, सो आय हॅव टू क्रिएट अ न्यू वन. ओके, सो AILला API की आपण सेव्ह केली. त्यानंतर तो काय म्हणतोय आता की ही की घे. सो ही की ॲक्सेप्ट करू आपण आपल्या इथे बेस URL आणि याला नाव देऊ आपण AILला API अंडरस्कोर की. त्यानंतर अमाऊंट्स, ठीक आहे. सो त्याने स्वतःच कोड बराचसा लिहिला आहे कारण त्याच्यात बराच सारा डेटा पॉईंट आहे आणि मग एम्बेड केलं आहे, बराच मोठा कोड लिहिला आहे त्याने. इट्स फाईन, पण हा सिम्पल कोड आहे कम्पॅरेटिव्हली, इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट. लेट्स पेस्ट इट. Ctrl+J, Ctrl+C. ओके, आणि आता आपल्याला याच्याबरोबर कोर्सचं नाव द्यायचं आहे. सो कोर्सची पूर्ण जर नाव दिलं आपण AILला वर जाऊन, सो AILला डीप लर्निंग, बरोबर. सो डीप लर्निंग फुल स्टॅक डिप्लॉयमेंट कॉपी आणि इथे कोर्स आणि पेस्ट. नेटवर्क एरर. ओके, एकतर आमच्या ठिकाणी अच्छा इथे डायरेक्ट कीज दाखवतोय. सो बेस URL, ऑल राईट. सो आपल्याला माय बॅड, ॲक्च्युली त्याने की नाही घेतली. सो इथे API बेस URL असं नाही चालणार. इथे API बेस URL AILला API म्हणून AILला API बेस URL आणि ही URL आपली राहील इक्वल टू https://AILilla.com. ओके, API की रिक्वायर्ड आणि API की रिक्वायर्ड बघूयात कुठे लिहिलं त्याने. API की URL, हां त्याने API की मागितलाच नाही इथे. तर आपल्याला URL पास करताना आपण API की पण टाकतो. सो त्याने गेट URL केलं आहे फक्त आणि API की नाही घेतली आहे. त्याला सांगू की API की required, are we handling it? The code does not send API key, so if the API key इथे आहे, API key equal to OS get environment, so आपण आपली API key इथे घेणार आणि याला म्हणू AILला API key. ओके, मग इथे पण म्हणू AILला अंडरस्कोर API key. सो दॅट API की मल्टिपल असू शकतं ना, ChatGPT पण असू शकतं, XYZ असू शकतं. मग सेंड इट इन हेडर्स.
असिंक करताना इथे हेडर्स, सो हेडर्स त्याने नवीन डिफाईन केलेत. आता मला कळतंय की कॉपी पेस्ट कुठे करायचंय. जिथे असिंक AIO HTTP आहे तिथे जायचंय. सो असिंक AIO HTTP. असिंक AIO HTTP क्लायंट सेशन त्या आतमध्ये सेशन डॉट गेट URL मध्ये इथे हेडर्स इक्वल टू हेडर्स पास केलंय. सो आय विल जस्ट कॉपी दिस आणि आय विल जस्ट पास हेडर्स इक्वल टू हेडर्स आणि पेलोड इक्वल टू रिस्पॉन्स. बाकीचं सगळं सेमच राहील मला वाटतं. आता हेडर्स कॉपी करावं लागेल, पेस्ट करावं लागेल आणि हा हेडर्स टाकणार आपण असिंकच्या वरती. तो ट्रायच्या वरती पण चालू शकतो. सो इथे वरती करतो आणि इथे API कीला AIL आपण परवा बघितलं की बेअरर लागतं. सो यू कॅन सी हाऊ इट इज फंक्शनिंग. बेअरर आणि मग स्पेस आहे. सो Ctrl+C, Ctrl+J, Ctrl+C अप, एंटर, टॅब अँड कॉपी पेस्ट. API की लागतोच आहे त्याला. सो देर इज स्टील अन एरर. AIL API की TNV मध्ये AIL API की. ओके, इथे आपण प्रिंट करू शकतो आणि लेट स्टॉप दिस. बरोबर आहे, की तरी होते. हेडर्समध्ये हेडर्स पास केलेत आपण सेशन गेटमध्ये. 401 आहे दोन्ही केसमध्ये. त्याच्या XAPI की हेडर लागेल तो. सो थोडासा हेडर वेगळा आहे. एकदा त्याला सांगून बघूयात. हां, XAPI की असेल तर हेडर्समध्ये हे टाकायचं आहे. बरोबर. सो यू कॅन सी की किती पटकन आता एरर लक्षात आला मला की इथे बघताना XAPI कीकडे लक्ष गेलं. ठीक आहे, सेमच झालं. आय नो की कोड बरोबर आहे, सगळ्या गोष्टी बरोबर होत आहेत, पण XAPI की टाकतंय आणि इथे बघताना मला लक्षात आलं की इथे टाकताना नॉर्मल बेअरर लिहिलेलं आहे, XAPI की कुठेच नाही आहे. तो मग ChatGPTच्या आन्सरमध्ये खाली तिथे XAPI की दिसलं, जे आधी वाचलंच नव्हतं. नाहीतर मी विचारणार होतो त्याला की XAPI की मध्ये टाकायचं तर कसं टाकायचं. सो तो म्हणतोय की असं टाक. मग आपण परत आपल्या हेडर्समध्ये जाणार आणि हे असं मेन्शन करणार XAPI कीने आणि नॉट विथ द बेअरर टोकन, कारण आता इथे जरा वेगळ्या पद्धतीने कॉल करतोय आपण ते. सो आय विल पास दिस कॉमा आणि AIL API की स्टॉप अपडेट and copy paste. Yes. So deep learning with full stack deployment is an end-to-end master class. मग स्लग त्याची दिसते, डिफिकल्टी आहे, प्राइस दिसते, चॅप्टर्स दिसत आहेत किती आहेत ते. सो आणि आता याच्याच पुढे दुसरा एक API एंड पॉईंट लिहिलेला आपण की ज्याच्याने युजरची इन्फॉर्मेशन गेट होते की युजरची स्वतःची प्रोग्रेस. सो दिस वर्क. तर आपण जस्ट एक 5 मिनटं ते पण करून घेऊयात. सो आपला एक चांगला मॉड्यूल तयार होईल. इफ आय गो टू so this is not a very great user experience. Developer API आणि API डॉक्युमेंटेशन. हां, इकडे आहेच मी पोर्टफोलिओ आणि युजरचा पोर्टफोलिओमध्ये हे दिसतंय, राईट. सो लेट मी गेट द सिग्नेचर ऑफ दिस आणि ChatGPTला सांगू लेट्स बिल्ड अनदर कमांड फॉर दिस पेस्ट. आणि कोर्सची पण आपल्याला स्पेसिफिक घ्यायची. आता याचं नॉर्मल आउटपुट कसं दिसतं हे बघायचं असेल तर इथे आपण सिम्युलेटर दिलेलं आहे. सो इफ आय गो टू API सिम्युलेटर आणि राईट क्लिक आणि न्यू टॅबमध्ये गेलो तर इथे API की मी पेस्ट करेल. सो लेट्स पेस्ट द API की, कॉपी, इथे पेस्ट करेल आणि एंड पॉईंट म्हणतोय की गेट युजरचा पोर्टफोलिओ आणि युजर लेट्स से माझं युजरनेम मानस.princeton आहे. तर मग तो मला माझे पोस्ट देईल, सगळे माझ्या पोस्टची इन्फॉर्मेशन देईल. इथे तुम्हाला हे सगळे माझे पोस्टचे इन्फॉर्मेशन दिसते.
आणि असंच जर मी कोर्सचं घेतलं युजरची कोर्सची प्रोग्रेस तर मी माझं हे घेतो मानस डॉट प्रिन्स्टन आणि कोर्सचा स्लग आपला तो कोर्सचा स्लग हाय डीप लर्निंग फुल स्टॅक डिप्लॉयमेंट हा कॉपी करतो. तर या कोर्ससाठी मला दे तर तो सगळे डिटेल्स देईल आपल्याला त्या कोर्सचे. तर पुढचा एपी आपल्याला तो वापरायचा आहे पण आतासाठी आधी हा चेक करून घेऊयात काय होतोय. तर दिस कॉल्स ओके आणि पिक एपीआय हेडर्स सेफ ट्रंक आणि पोर्टफोलिओ दिलाय. पोर्टफोलिओमध्ये डायरेक्टच सगळ्या गोष्टी दिल्या. ठीक आहे आता हा न बघता डायरेक्टच घेऊ अँड लेट्स पेस्ट इट. मेनमध्ये आलो कंट्रोल जे आणि याच्यावरती प्रिंट करू पेस्ट करू हे काढून घेऊ. देन इथे URL एन्कोड इम्पोर्ट करायचा आहे. API की सांगतोय तो. सो AIला API की आहे आपली बरोबर. सो API की जिथे जिथे आणि हे एन्कोडला इम्पोर्ट करून घेऊयात. क्विक फिक्स URL लिब इम्पोर्ट. ठीक आहे सेव्ह कंट्रोल S कंट्रोल J कंट्रोल C अप एंटर अल्ट टॅब इथे आलो आणि इथे पोर्टफोलिओ मला वाटतं युजरचं नाव पास करावं लागत असेल तिथे पुढे. कमांडचं नाव काय आहे बघूयात. पोर्टफोलिओ आणि मग युजर नेम आणि मग पोस्ट लिमिट म्हणतोय. सो माझं AI लिलॉरचं युजर नेम असेल ते पोर्टफोलिओ. आता आपण त्याला या केसमध्ये काही सांगितलं नाही आहे की कसं इम्प्लिमेंटेशन हवं आहे डिस्कॉर्डमध्ये. तर त्यामुळे त्याने त्याचं अजून केलं आणि त्याला म्हणतो मी की 4च पोस्ट दे. तो API की रिक्वायर्ड API की AI लिलाची इथे टाकलेली आहे आणि पोस्ट करताना URL घेतली आहे आणि इथे URL मध्ये हेडर पण घेतलेत आणि हेडर्समध्ये एक API हेडर्स कुठे वापरलं नाही वाटतं. हा वापरलंय. एक API हेडर्समध्ये ऑथरायझेशन बेअरर घेतलंय. हां हे नको आहे आपल्याला XAPI की हवं आहे आणि इथे AIला API की. ओके सेव्ह कंट्रोल J कंट्रोल C अप येस. आता जेव्हा जेव्हा हे येत आहे तेव्हा माझ्या डोक्यात क्लिअर होऊन गेलं की XAPI आला की आधी मला XAPI चेक करायचं आहे. सो बेअरर न वापरता XAPI वापरायचा आहे. राईट सो कॉपी पेस्ट आणि अनएक्सपेक्टेड 400 इनव्हॅलिड फॉर्म बॉडी. ओके सो काहीतरी इश्यू आपल्या याच्यामध्ये असेल मला वाटतं आमच्या API मध्ये असेल किंवा आउटपुटमध्ये असेल. तर एक काम करू शकतो. आता हा एरर आला आहे. आय एम जस्ट शोईंग वन एक्झाम्पल हाऊ आय विल सॉल्व इट विदाउट ट्राईंग टू अंडरस्टँड. ओके अच्छा इथे तो काय म्हणतो इफ यू वॉन्ट दिस पोस्ट कमांड दॅट शोज पोस्ट विथ इमेजेस आय कॅन ॲड अ व्ह्यू पोस्ट. पण आधी एवढंच देऊ त्याला. तो इथे कमांडचं पण नाव देऊ. सो कमांडचं नाव देतो टॉपला. मग हे देतो आणि याचं आउटपुट मला वाटतं आपण दाखवलं आहे त्याला. नसेल तर याला आउटपुट दाखव इथे मानस डॉट प्रिन्स्टन आणि इथे केलं की काय येतं आहे आणि लेट जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस सो दॅट इट अंडरस्टँड्स की असं आउटपुट येतं आहे. आणि याच्याच बरोबर मी पूर्ण पण हे करेल की API सिग्नेचर पण करेल. द एंटायर API आउटपुट सिग्नेचर इज ॲज फॉलोज. तो त्याला जस्ट कळायला पाहिजे डेटा हे करण्यासाठी की कसं आउटपुट आहे. मी कंप्लीट डेटा पाठवून देईल त्याला आता. किंवा मला जर कंप्लीट नसेल पाठवायचा तर जिथून कॉमन होतोय तो मी पाठवेल. सो आता मला दिसतंय की कंप्लीटेड ॲट पासून पुढचं सगळं सेमच आहे आणि त्याच्यानंतर मग इथे बदलतोय. ओके सो या पॉईंटला मे बी आय विल कॉपी दिस इन नोटपॅड आणि मग जे कॉमन आहेत ना ते काढून टाकेल. सो नोटपॅडमध्ये कॉपी करतो पेस्ट आणि ज्याचं सिग्नेचर सेम आहेत ते काढून घेतो. तो गाईड्समध्ये आलो गाईड्स ओके आहेत.
मे बी गाईड्समधले 2-3 काढतो. ओके. आणि इथे कम्प्लिटेड ॲटवालेत हे काही काय काढतो. तो डेटा थोडासा कमी जाईल. इथपर्यंतच आहे. कारण पुढची सिग्नेचर सेम आहे, सो आय डोंट वॉन्ट टू गिव्ह दॅट डेटा. आणि पोस्टचा डेटा मला त्याला द्यायचा आहे. सो पोस्टमध्ये कॅप्शनवालं जे आहे ते रिपिटेटिव्ह आहे. तो इथून मी सिलेक्ट करेल आणि जे जे थोडेसे डिलीट करेल. हे करता करता माझं राईट साईडला लक्ष येतो, ॲरो जातोय खाली, स्लाइड बार जातोय खाली. सो आय एम लुकिंग ॲट दॅट, सो आय नो की किती खाली जायचं आहे. म्हणून मी पेज डाऊन पेज अपचे कष्ट नाही घेते, कारण मला माहिती आहे की खूप वेळ नाही दाबून ठेवायचं आहे. सो आय ऑल्सो हॅव दॅट इन माय माइंड. ओके. सो हा कॉपी केला आणि आता सिग्नेचर त्याला पण पास करणार होतो. सो ठीक आहे, सिग्नेचर पास केली आपण. डिस्कॉर्डचा एरर दिला, स्क्रीनशॉट पण दिला आणि हे दिला. आणि API रिटर्न्स रिलेटिव्ह पाथ इमेजेस. बरोबर, आपण रिलेटिव्ह पाथ देतोय, ॲब्सोल्यूट URL नाही देते आपण. तर ॲब्सोल्यूट URL साठी त्याने एक दिलेलं आहे मला, हे की ॲब्सोल्यूट URL देन वेन सेटिंग थंबनेल्स URL. ओके. सो कुठे चेंज करायचं मला कळलं, तो कुठे म्हणतोय. ॲब्सोल्यूट URL त्याने जिथे टाकलं आहे तिथे बदलायचं आहे. तर 1 सेकंड. So I'm just checking for that absolute URL kind of thing. जिथे absolute URL आहे तिकडे आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने डेटा टाकायचा आहे. Now because I have written that API, I know की काय लाईन असायला पाहिजे. ओके. यू यूज एम्बेड सेट थंबनेल बट अवतार URL. सो इथे कळतच नाही absolute URL कुठे दिलं त्याने. बरं, ठीक आहे. सो इन दॅट केस लेट्स अगेन टेक द एंटायर कोड. कॉपी इट. इथे जाणार. हा अंडू करतो. API हेडर्स आपल्याला माहिती आहेत. सो इथे पेस्ट आणि Ctrl+J. मग AI ला API की. सो जिथे जिथे API की आहे तिथे तिथे हे. सो Ctrl+D. सॉरी, असं पण नाही चालणार. V आणि API की इथे आहे. सो पेस्ट. हे इम्पोर्ट करायचं आहे. सो क्विक फिक्स आणि इम्पोर्ट. देन हे नको आहे आपल्याला, आपल्याला हे हवं आहे. सो हे रिटर्न निघून जाईल. ओके. AI API की अँड ॲब्सोल्यूट URL त्याने इथे वापरली आहे. ठीक आहे. सो ॲब्सोल्यूट URL मध्ये API URLच्या पुढे त्याने पाथ लावला आहे, बट आय नो की काय पाठवायचं आहे. सो API बेस URL मध्ये आपण फक्त .com देतोय. सो त्याच्या पुढचा त्याच्या पुढे त्याने पाथ लावला आहे, पण मी त्याला इथे हार्डकोडच लिहितो /API/ ओके. सो आता हा मला चेक करायचा आहे. 1 सेकंड. इथे AI लिलावर आलो आणि राईट क्लिक, ओपन इमेज इन न्यू टॅब आणि हा पाथ घ्यायचा आहे मला. API/API/media/display user uploads. ओके. आणि विल जस्ट ट्राय दॅट. Ctrl+J स्टॉप, रन, कॉपी पेस्ट. हां. सो आता आपल्याला ॲटलिस्ट डेटा दिसतोय की माझे 91 पोस्ट झालेत. 4 कोर्सेसमध्ये मी एनरोल्ड आहे, 20 गाईड कंप्लीट केलेत आणि माझी प्रोग्रेस दिसते. सो बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसत आहेत. आणि नंतर याच्याचमध्ये आपण आपल्या ॲक्टिव्हिटीजचे फोटोज पण दाखवू शकतो. सो दॅट विल प्रॉब्ली कंटिन्यू लेटर ऑन. बट येस, दिस इज हाऊ आय प्रॅक्टिकली हॅड नॉट डन डिस्कॉर्ड बॉट इन इयर्स. म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी काहीतरी ट्राय करत होतो. सो यू कॅन सी की किती कमी वेळामध्ये वी जस्ट गॉट टू हॅव
functional bot up and running with some understanding of how bot works. And this is how I would use ChatGPT and Discord, ChatGPT for प्रोग्रामिंग. की सगळ्यात सुरुवातीला आपण त्याला फक्त एकदम बेसिक हाय हॅलो टाईपचा बॉट विचारला होता, आपण बॉट सेटअप केला, मग आपण त्या बॉटमध्ये एक एक कमांड टाकायला सुरुवात केली. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे फक्त एवढंच होतं, ऑन रेडी, आणि पिंग केलं की पॉंग येतं. मग आता आपण म्हटलं की युजरची इन्फॉर्मेशन दे, मग थोडी मजा पण आली आपल्याला. सो आपण बघितलं एम्बेड वगैरे कसे वर्क होतात. आणि वी डोंट हॅव टू गो इन टू डेप्थ ऑफ ऑल दीज थिंग्स. ॲज लॉंग एज थिंग्स वर्क, वी कॅन try to get things to working state, and then we deep dive as we need it, because there are billion things that we can go into, and we have to be very choosy and choosy to when it comes to कुठे आपल्याला आपली एनर्जी स्पेंड करायची. आणि आय नो दॅट की मला आता माझी एनर्जी मेंबर डॉट रोल्सवर नाही स्पेंड करायची, बिकॉज इट डज नॉट कन्सर्न मी. आय इग्नोर इट. जे जे मला कोअर गरजेचं आहे ते करेल, आणि जिथे एरर येईल तिथे जीपीटीला वापरून सॉल्व्ह करेल. आणि मग जेव्हा वेन देर इज अ सर्टन गोल की लोकांसमोर न्यायचं आहे, आता हजारो लोक वापरणार आहे, देन आय हॅव टू लुक मोर डिटेल्ड की सर्व्हर फास्ट आहे का, किंवा एक्झाम आहे तर मग क्वेश्चन्स काय काय विचारू शकता. सो देन आय विल बी मोर डायरेक्टेड. But when I am just playing around with the system, trying to get something up and running, I am not concerned much with the theory and the basics of it. I am more concerned about how do I get it up and running in shorter amount of time. So yes, that's it. Thank you.